गुराखी मुलगी. नमस्कार मंडळी. गुराखी मुलीच्या कथेचा शेवटचा भाग आज आपण पाहणार आहोत. मुलीला मृत्यूदंडाची शिक्षा देऊन तिच्यावर अन्याय केला आहे हे स्वामींना अंतर्ज्ञानाने कळले होते. स्वामींनी ठरविले होते की या छोट्या परमभक्ताला आपणच न्याय द्यायचा. म्हणूनच मारेकरी मुलीला घेऊन जंगलात गेले तेव्हा स्वामी देखील अदृश्य रूपात आपल्या चिमुकल्या भक्ताबरोबर गेले. मुलगी ज्या औदुंबराच्या झाडाखाली बसली होती तिथून जवळच एका दगडी शिळेवर स्वामी बसले होते. मुलीला त्यांनी दर्शन दिले. स्वामी आपल्यासोबत आहेत याचा तिला खूप आनंद झाला. वध करण्याआधी मुलीला शेवटची इच्छा विचारली असता तिने स्वामींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. परवानगी मिळताच ती धावत स्वामी ज्या दगडी शिळेवर बसले होते तेथे येऊन स्वामीचरणी आपला भक्तिमाता प्रेमाने टेकवून त्यांचे चरण अश्रूंनी धुतले आणि म्हणाली, तुमच्या भक्तिराज्यात स्वामी मला आता सामावून घ्या. स्वामींनी मोठ्या प्रेमाने तिला उठवले. तिच्या सर्वांगाला अत्यंत प्रेमाने स्पर्श केला. त्या क्षणी त्या मुलीचे देखण्या राजपुत्रात रूपांतर झाले. स्वामींनी मारेकऱ्यांना जवळ बोलावून तुमच्या राजाला व सावकाराला ताबडतोब येथे घेऊन या असे सांगितले. ते दोघेही आल्याबरोबर स्वामी म्हणाले, स्वामी म्हणती सकळी का, मुलगा की मुलगी पहा, परीक्षा करा अवलोका, या बालका दुष्ट हो. स्वामींचे ते बोल ऐकल्यावर दोघेही स्वामींच्या चरणावर कोसळले. त्यांनी स्वामींची क्षमा मागितली. सगळा गाव लोटला. स्वामींची ती अतर्क्य लीला पाहून सर्वांची खात्री पटली की स्वामी दत्तावतारीच आहेत. सावकाराने या राजबिंड्या मुलाला वाजत गाजत घरी आणून त्याचा थाटात विवाह करून दिला. स्वामींनी दोघांना आशीर्वाद दिले. श्रोते हो, तुम्हाला कथा आवडलीच असेल. कथेला लाईक व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जरूर सांगा. धन्यवाद.